जय शिवराय मित्रांनो, परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्पेशल ब्लॉग होणार आहे आमचा. आज अचानक कॉल आला रोशनचा रात्री. आम्ही फिक्स नव्हता आमचा, पण संकष्ट चतुर्थी म्हणून आज संडे, तर बोलतो जाऊया मंदिरावर. तर आम्ही आता चाललोय फायनली टिटवाळा गणपती बाप्पाच्या दर्शनाला. तर मग तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा, लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करून टाकू पटापट. सबस्क्राईब करा, प्रेस कर, सबर कराय सबर कराय. तर चला भेटू पुढं. तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघलो बदलापूरवरनं आणि आता थोडीशी हवा मारायला घेतली गाडीमध्ये. तर ती हवा वगैरे मारू आणि इथून पटापट निघू. बघा आता हवा मारायला चालू आहे. हवा वगैरे मारू आणि पटापट निघून जाऊ आता इथून पटापट. वाह क्या मुस्कुराहट है. तर मित्रांनो आता आम्ही निघलो इथून आणि तर तुम्हाला एक ते माझं ॲक्सिडेंट झालं होतं बदलापूरमध्ये, तुम्हाला माहिती असेल. कोणती गाडी होती रोशनी? BMW. हां, तर तिचं मी तुम्हाला दाखवतो कुठून ॲक्सिडेंट झालं ते काय भेटलंय. तर तुम्ही लास्टपर्यंत बघा. तर आता मी तुम्हाला पुढे भेटेन. बघा हां, इथं आता माती टाकली. इथं तो हे केलेला होता असा, इथून उडला डायरेक्ट तो या बाजूने. या अख्खा मोडलं, हे बघा हे अख्खा सगळं मोडलं त्यांनी. इकडनं उडला आणि डायरेक्ट या बाजूला तिकडे इंजिन डायरेक्ट पुढे उडला होता. इंजिन तिकडे पुढे दिसलाच नाही तो डायरेक्ट. बघा कसं आहे, कसं दिसतंय, मस्त एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि रोड खूपच भारी झालाय. आता आमची स्पीड बघा, स्पीड आहे 40-50 स्पीड, जास्त स्पीड आम्ही चालवत नाही. मागे पण इथे एक ऍक्सिडेंट झाला होता पोरींचा. तर एक पोरगी याच्या इथून ऍक्सिडेंट ठोकून इथे याला ठोकून आतमध्ये पडली होती डायरेक्ट खाली. इकडे नदी आहे पूर्ण, पाणी इकडे डायरेक्ट खाली. आणि हा पाणी वगैरे नव्हतं तेव्हा, पण डायरेक्ट याच्या खाली पडली अशी आतमध्ये ठोकून. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय गोवेली जवळ पोहोचलोय आणि आता पोहोचू लगेचच. गर्दी बघा मित्रांनो, फुल गर्दी आहे संडेला. आज इकडे ट्रॅफिक झाले, फुल ट्रॅफिक. इकडे मागं बिगं सगळीकडे फुल ट्रॅफिक आहे हे बघा. आणि आता गाडी पण लावायला जागा नाही आम्हाला. काय करायचं रोशन, काय करायचं समजत नाही आता. हा अरे दंगी दे क्वेश्चन मार्क लागले आपल्याला. काय करायचं समजत नाही आता. इकडे जागा पण भेटत नाही, फुल पाणी बिनी झालं इथे, चिखल बिकल. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलो मंदिराच्या जवळ आहेत आणि आता आम्हाला रेनकोट ठेवायला जागा नाही. भरपूर पाऊस आहे आणि खूप गर्दी आहे इथं, खूप ट्रॅफिक आहे. जागा बघा कशी शोधले. कचरापेटीची गाडी इथं ही. त्यात रेनकोट काढून ठेवलं आम्ही. ती गाडी बंद आहे ना, कोणाला दिसतच नाही. काय झालंय, आम्ही रेनकोट ठेवला. आता लगेच निघलो आम्ही. गाडी गेले तर मजा टेन्शन नाही ना. आता लगेच आपण दर्शन घेऊ इथं पटापट आणि लगेच निघू. खूपच गर्दी, तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो. इकडे बघा गाड्या कशा लागल्यात. अर्धा तास आम्ही तिथं होतो, गाडी उचलली ठेवली पुढे डायरेक्ट गप. दाखवतो पुढे लास्टपर्यंत बघा. हे बघा गाड्या बघा किती लागल्या तिकडे, भरपूर गर्दी आहे. आणि इकडे बघा आतमध्ये पण भरपूर गर्दी आहे. बघा लाईन बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे. अजून वरच आहेत, आम्ही जागेवरच चालतोय, असं वाटत नाही पुढे चाललोय म्हणून. हा इकडे बघा गर्दी अजून वाढत चालले. आणि आता फायनली आम्ही खाली आलो. अजून कसं काय होतंय बघू पुढं. दाखवता आलं तर दाखवेल, नाही तर नाही दाखवणार. काय रे कसं आहे इथं अलाउड नाही ना मोबाईल. तर बघू डायरेक्ट मी एकदा गेलो व्हिडिओ भरला नाही चौकीत नाही डिलीट करतो बोललो. तर मित्रांनो वरून खाली आलो, खाली पण सेमच, काहीच फरक नाही ना. दोघं चालतो वर खाली पण सेमच गर्दी. काय करायचं, कसं व्हायचं मित्रांनो. एवढी म्हणजे खतरनाक गर्दी आहे ना मित्रांनो. संडे बघून आलो आम्ही, संकष्ट चतुर्थी. काय बोलायचं आहे बाबा, काय कपल येतात ना कपल, तर त्यांना म्हणजे बाप आमच्या बाजूने त्यांना आम्ही बोलतो ना, बाप आमच्या बाजूने
वल्या मामाचं फटके द्यायला लागतील. मित्रांनो तुम्ही जर तुमचे काही गर्लफ्रेंड बिलफ्रेंड असेल ना टिटवाळ्याला चुकून पण येऊ नका, नाही तर तुटताय. बरं तुम्हाला सांगतो हां टिटवाळ्याला नसतं यायचा गर्लफ्रेंडला येऊन लग्न झाले व्हायचं असं डायरेक्ट. असं असतं काय म्हणून त्याचं आम्ही दोघे काही टेन्शन नाही आपलं. तर मग दाखवतो भरपूर गर्दी मित्रांनो, पण काय दर्शन घ्यायचे म्हणून आता आलोय. तर काय नाही गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो काय अर्धा तास झाला जागे पाहिजे. अर्धा झाला जागेच चालतोय आम्ही, पुढंच जात नाही अजून. गर्दी आहे का काय बाकी सगळी पुढे जातात, आम्हीच नाही जात. तुम्हाला गर्दी दाखवतो. गर्दी बघा म्हणजे परत संडेला येऊ नका तुम्ही काय असं काय संडेला खूप मंगल मुलगी. मित्रांनो हे बघा गर्दीच गर्दी एक ना. ओझर फिरून आलो असतो आम्ही. ओझर लेण्यासाठी सगळे पूर्ण जागेवरच आहेत आम्ही. जागे व्हायचे इकडे एवढा फिरून आलो त्याने सांगे जागे व्हायचे. ते पण काय नाही असते कष्टाच्या निमित्त तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि आम्हाला पण. आम्हाला पण. मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालंय. लेट आहे झालं, 1-1.5 तास गेला. 1-1.5 तास गेला पूर्ण दर्शनाला. आणि म्हणजे तुझं दर्शन घ्यायचं बाप्पाचा. तर मन भरून दर्शन झालं. पण तर खरंच खूप भारी सगळी वाटलं. सगळी गेली, आम्ही तिथं उभं होतो. हा व्हिडिओ जेवढी काढायला जमली तेवढी तुम्हाला तेवढी दाखवतो. तेवढी मी तुम्हाला दाखवणार. म्हणजे देत नाही अलाउड नाही आतमध्ये व्हिडिओ लगेच बोलतात लगेच आतमध्ये येत नाही, दाखवत नाही, काहीच नाही दाखवत. पण आम्ही थोडीफार घेतले ते तुम्हाला दिसेलच. दाखवतो. हां चला. आता मंदिर बघा मस्त, तुम्हाला थोडंसं दाखवतो. तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला ना तर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. त्याच्या पुढे पुढे काय काय सेवा कार्य चालू आहे. कार्यक्रम आहे, प्रभूजी येणार आहे आणि लड्डू गोपालांचं आपण मंदिर ओपन चालू केलं आहे नवीनच. म्हणजे त्या दिवशी उद्घाटन आहे. गोकुळाष्टमी आणि गोकुळाष्टमी आणि देगाळ त्या दिवशी नक्की या. आणि जर तुमच्या इथे कोणी काही प्रॉब्लेममध्ये असेल तर समस्या मार्गदर्शन कार्यक्रम असतो. तिथे प्रत्यक्ष स्वामी असतात. तिथे तुम्हाला काहीही समस्या असेल ना तर तिथे येऊन तुम्ही विचारू शकतात. 29 आणि 30 आहे 30 ऑगस्ट समस्या मार्गदर्शन. आणि नंबर घेतला आणि ह्याचा पण नंबर तुम्ही रेडी नीडचं म्हणजे कोणाला रक्ताची गरज असेल ना काय कोणाला त्या नंबरला तुम्ही कॉल करून घेऊन लागू शकता. 96 शक्य झालं तर 100% डोनेट करणार तेवढा पण. आणि माझ्या ब्लडच नाही. ब्लड तुम्ही पण करा मित्रांनो. कोणाला ब्लडची नीड असेल म्हणजे तर मेसेज करा message भाई. करा. आम्ही नंबर घेतल्यानंतर बघू आपण बिलाचं चांगलं तू गोष्ट आहे. 100% काय असेल ते. तू निघला कुठून? ठीक आहे पाणी पाणी कसं पाणी चाललं देवाचं पाणी पाणी वगैरे पिऊन घेऊ आपण. म्हणजे मान देऊन उडत जातच का काही समजत नाही. काही समजत नाही मग गाडी जागी येऊन नाही बियाणं ओले वामून फटके होते. काय तुला भुतार ना लिंबू मसाला घेऊ ना मग. हा खाजा द्या 2 द्या. वडबीड जमलो फुल मसाला लावा. कसा रे मागच्या ब्लॉग मध्ये बोललो होतो आपण मसाला. मसाला अजून भा पाण्याने तुला तोंडबीड पूजित होतो तरी भा द्या का काम झालं लिहायचं. परत ट्रॅफिक झाली. परत झाली. आम्ही 3:30 झाले आम्हाला. हा म्हणजे लवकर आम्ही आलतो. 8 साडे- वाजता निघलो होतो. 8 वाजता म्हणजे 8 आम्हाला दिसलं पण नव्हतं कधी वाजलं तर 8 वाजलं म्हणजे दिसलं पण नव्हतं. 8 वाजता निघलो आम्ही आणि 3:30 वाजले. आता घरी जाऊन आम्हाला अजून लई काम आहेत. थोडंसं एडिट करणं आहे ब्लॉग ते आम्हाला एडिट सगळं चालूच आहे. कामं काही संपत नाही आमची. तुम्ही लास्टपर्यंत बघा. बस खातो आता. बुट्टा आले का इकडे ट्रॅफिक परत झाली. बुट्टा 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 लिंबू भेटतं त्या खायच नाही का नीट.
तो भी है शुक्रिया काम. मित्रांनो एक नंबर आहे. पाऊस पडतो असेल ना मस्त बुट्टा एकदम. पाऊसच पडत असेल ना तर कुठं गेलं तुम्ही बुट्टा बिट्टा खा मस्त वाटतंय. आणि मस्त भाजलंय त्याने मीठ मसाला लिंबू लय भारी लागते. ट्राय करा मित्रांनो. तिथं काय मित्रांनो, काय झालं माहिती ती विचारत होती कोल्ड कॉफी आहे का. तो बोलतो हो आहे. ती बोलते नाही गरम नको बोलते. मित्रांनो आता आम्ही इकडे गार्डनला आलो. गार्डन तर मग असं आहे माहिती आहे का काही लोक खूपच स्नॅप टाकतात आम्हाला. ते कशाला टाकते एवढं स्नॅप. अरे काय आहे का नाही आमचं हे काही बाबा आमचं काम आहे का. मग मी बोलू का महत्वान दिसते. मी 4 जणांना आणून कसं ऍड होतं असा डोका फिरतोय ना मग हे काय कमी करा हो स्नॅप टाकायचं. स्नॅप डिलीट करायची वारी आली आमच्याकडे. मित्रांनो इकडं व्ह्यू मस्त आहे बघा ना. कसं वाटतं की एक नंबर आहे ना. मित्रांनो हे बघा बोट तुम्ही कधी बघितलीच नसेल नाही. म्हणजे इथं माझा अशी बस कशाला पैसे वाया होते. मी बघ ना आमच्या राव डॅमला जातो ना 2 टुपा घेतो भारी का 100 रुपये. पाणी मस्त आहे म्हणे बघा मित्रांनो. पाणी मस्त हिरवागार. तर मित्रांनो सगळं दर्शन वगैरे झालं फिरून झालं आणि आता आपण परत आलो आपल्या जागेवर. ही बघा कसं आहे. अरे काढलं ना आमचं रेनकोट. हा रेनकोट घेतलं ना. आता कसं जुगाड कसं गेलं आम्ही मित्रांनो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पाठपट. तर आता आपण निघू इथून पटकन कुठेतरी जायला. फुलं अजून पण गर्दी तशीच आहे. तशीच गर्दी 5:30 वाजले अजून तशीच गर्दी. तर आता आपण निघू पटापट. खूप टाईम झाला. सकाळपासून इथंच होतो आम्ही. चला भेटू पुढं. तर मित्रांनो आता आमचं इथं खाऊन झालं. अजून पण टिटवाल्यालाच आहेत. तर बघा हे बघा 5:15 झाले आणि अजून पण इथंच आहेत आम्ही. तर खाऊन पिऊन झालं. आता रील शूट करायचं. रील पण सगळं काम हागलं आमचं. तर आपण निघून इथून पटकन निघू आणि आता काही रेल बिल होणार नाही. तर पुढे गेल्यावर भेटू. थोडंसं काही जर सीन झालं तर आमच्या गाडी दाखवू आम्ही. कुठे झाले काय झालं मग पाऊस पडत होता. डोलं फिरलं होतं. माहिती ना आता ब्लॉग चालू आहे. सेवा ही ईश्वर सेवा. तेच बरोबर बोलणं होतं मी. आता ब्लॉग चालू आहे. मागाशी आई याच्या जवळच होती तेव्हा दिलंच नाही. ब्लॉग मध्ये दाखवायला लागतंय. तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघलो टिटवाल्यावरून. 6:30 वाजले आणि आता मला नाही वाटत पुढं ब्लॉग मी करील म्हणून कंटिन्यू काही होणार नाही. जेवढं पण ब्लॉग ना काय विषय माहिती का मित्रांनो. आम्ही रेनकोट घातला का पाऊस जातो. तर रेनकोट काढला ना का पाऊस येतो. तुमच्यासोबत पण असं होतं का कमेंट मध्ये सांगा. आणि काय बोलू आता कसं आहे ब्लॉग जास्त मी मोठा केला नाही. नॉर्मल असं ब्लॉग केलाय कारण की आलो होतो दर्शनाला म्हणून म्हटलं की ब्लॉग बनवू दे. तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब करणं तुम्ही पटापट शेअर बीर करून टाका आणि लाईक करा. तर भेटू पुढे नवीन ब्लॉग मध्ये. आता ब्लॉग येतच राहतील नाते नवीन. आता कंटिन्यू चालू ब्लॉग. आता राडा होणार पोरं नाही ऐकणार. आणि चला मग बघा आपल्या आतिशला. बस बाय. भावाला लाईक करा आणि फॉलो करा. रील बघा कशी आवडली तर लाईक करा आणि फॉलो करा.